नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे एका पाठोपाठ एक कारनामे उघडकीस येत असतानाच पूजा यांच्या आई वडिलांचीही काही प्रकरणात चौकशी सुरू झाल्याने हे संपूर्ण खेडकर कुटुंबच गोलमाल असल्याचे स्पष्ट होऊ लागले। पूजा यांनी बनावट प्रमाणपत्रांचा वापर करून प्रवेश घेतला। उत्पन्नाच्या संदर्भातही त्यांनी खोटी माहिती दिली। शारीरिक पात्रतेच्या बाबतीतही त्यांची प्रमाणपत्रे विवादात सापडली आणि आता त्यांच्या मातोश्रींनी हाती पिस्तूल घेत गावातील शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला। शिवाय त्यांच्या पिताश्रींची प्रचंड संपत्ती देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या सगळ्या प्रकरणात आपल्याला अटक होऊ शकते हे लक्षात आल्यावर हे खेडकर दाम्पत्य भूमिगत झाले आणि पुढे एका हॉटेलमध्ये त्यांनी नाव बदलून आश्रय घेतला। पोलिसांनी त्यांचा पत्ता हुडकून मनोरमाबाईंना अटक केली आहे। पूजा खेडकर यांना मसुरीला तातडीने रिपोर्टिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी होण्याची शक्यता आहे आणि त्यात त्यांचा बनावटपणा उघड झाला तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाऐवजी एखाद्या कोठडीत त्यांना आपली पुढील स्वप्ने रंगवावी लागू शकतात। या खेडकर कुटुंबाचे असे अनेक कारनामे एकीकडे उघड होत असताना त्यांच्या मूळ गावचे गावकरी मात्र या कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे पाहायला मिळते। खेडकर यांचे मूळ गाव असलेल्या भालगाव येथील ग्रामस्थांनी गावात ग्रामसभा घेऊन संपूर्ण गाव खेडकर कुटुंबाच्या पाठीशी असल्याचा निर्णय जाहीर केलाय। मनोरमा खेडकर या गावच्या माजी सरपंच होत्या। त्यांच्या काळात गावात विकास कामे झाली। त्यांची सध्या नाहक बदनामी केली जात असून ती थांबवण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ग्रामसभेत देण्यात आलाय। गावकऱ्यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला या संबंधी निवेदन देखील दिले आहे। मनोरमाबाईंना ज्या प्रकरणात अटक करण्यात आली ते प्रकरणही खोटे असल्याचा आणि एकच बाजू पुढे आल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। गावकरी खेडकर यांनी गावात केलेल्या विकास कामांमुळे समाधानी असून जर सरपंच पद आरक्षित झाले नसते तर मनोरमा खेडकर यांनाच पुन्हा सरपंच पदाची संधी देण्यात येणार होती असेही या निवेदनात म्हटले आहे। सगळे काही उलटसुलट घडत असताना गावकरी पाठीशी आहेत, हाच काय तो खेडकर कुटुंबाला दिलासा म्हणता येईल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।